एकवटला मज मीच केवळ हे तुझ श्रुतही आहे। जे उभवून या भुजा ज्ञानी आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी। ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया, उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली। ज्ञानी येते स्वसंविती, भक्त शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुले मनो। ज्ञानेश्वरी किंवा गीतेमधला 18व्या अध्यायातला 55वा श्लोक आणि ज्ञानेश्वरीमधल्या 1130 ते 1133 नंबरच्या ओव्या आपण या ठिकाणी चिंतनाकरता घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये भक्तिशास्त्र स्वतंत्र म्हणून श्रीमद भागवत शास्त्र आहे। ज्ञानप्रधान शास्त्र, भक्तिप्रधान शास्त्र असं संत वाङ्मयाचं विश्लेषण जरी केलेलं असलं तरी भगवंत ते सांगतात की ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत। भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, याच्यामध्ये ज्ञानाचं खंडन नाही। व्यवस्थित चिंतन मांडताना मांडलं गेलं पाहिजे, नाहीतर ज्ञानाचा निषेध करून भक्तीचं महत्त्व मांडलं तरी सुद्धा ती गोष्ट चुकीची ठरेल। कोणत्याच गोष्टीचा निषेध खंडन मंडन हा वेदाचा, भगवंताचा, संतांचा अजिबात उद्देश नाही। खंडन मंडन ह्या उद्देशाने संत बोलतच नाही। हा, त्याला तुम्ही भूमिका म्हणा पाहिजे तर भूमिकेनुसार बोलतील ती। तुम्हाला खंडन मंडन वाटत असेल तो तुमचा दोष आहे। वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, वेगवेगळे भेद सूचित केले, परंतु आपल्याला जेवढं पाहिजे त्याच्यातलं आपण घ्या। इथे ह्या ओवीमध्ये भूमिका मांडली। ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे की गंगेचं पाणी पाहिजे तेवढे, गंगेला भरपूर पाणी आहे, तुम्हाला तहान लागले तेवढं प्याने पुढे चालू पडा ना। म्हणजे भूमिकेची भूमिका आहे, यालाच म्हणतात अधिकार तैसा दावी येला मार्ग। मग अधिकार सर्वांचा आहे, अधिकार निवडण्याकरता अधिकार मांडलेला नाही। श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भेदाने अधिकार विवरण नाही आहे संतांचं, पण अधिकाराशिवाय नाही बरं का। कारण ज्या वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय 6व्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे। कोणतीही गोष्ट त्या त्या गोष्टीचा अधिकारी झाल्याशिवाय त्याची सिद्धी त्याला ती गोष्ट प्राप्त होणार नाही। परंतु याचा अतिशय पाऊ करतील पुढे लोक किंवा त्याच्यातले तज्ञ मंडळी का आपला मोठेपणा वाढवण्याकरता अधिकार पाहिजे, वैराग्य पाहिजे, अमोक पाहिजे, हे भाऊ करतील। म्हणून तिथेच नोटेशन करताना त्यांनी मांडलं काय, सावी याची काय थकेनी असे, म्हणजे दोन्ही मुद्दे तुम्हाला मांडले। अधिकार डावलला का, अधिकाराचे ओढवे बिन सिद्धी जाय, काय सिद्धी जाय नाहीच जाणार सिद्धतेला, अनुभवाला प्राप्त होणारच नाही अधिकारी असल्याशिवाय, अधिकारी झाल्याशिवाय। परंतु त्याचा बोजबारा करून सत्य वस्तूपासून इतरांना दूर ठेवतील ही अहंकारी माणसं आणि आपले टिमटिम मिरवण्याकरता, प्रतिष्ठेकरता। म्हणून अधिकाराचे ओढवे बिन काय सिद्धी जाय, हेच आपल्या साध्या ग्रामीण भाषेमध्ये श्रीपाद बाबांनी सांगताना म्हणावं। सांगा अधिकार अधिकार काय म्हणता, ह्या बाजूची गल्ली लायक आणि ह्या बाजूची गल्ली नालायक, असं कोणतं गाव आहे का कुठे म्हणे? म्हणजे त्याने सुद्धा अधिकाराचा निषेध नाही केला हे बोलताना। त्यावेळेला जे प्रश्न निर्माण झालं होतं काहीतरी अधिकाराचं, माऊलींच्या वेळेलाही झालं होतं, तुकोबारायांच्या सर्व संतांच्या वेळेला झालं होतं, केवळ आणि केवळ हा अधिकार आम्हालाच आहे, इतर कोणाला नाही, होते ना असे। मग हे यांच्याही काळामध्ये, प्रत्येक अवताराच्या काळामध्ये ती स्थिती तयार होत असते। आज तयार झाली वृंदावनमध्ये काय काय स्थिती तयार झाली की तिथे दर्शनाला जाणाऱ्या लोकांमध्ये अतिशय गर्दीमध्ये 4 लोक मेले गेली। परिणामी त्याचा विचार करावा लागला मुख्यमंत्र्यांना। त्यांनी तिथे ते कॉरिडॉर बनवण्याचं ठरवलं, जसं काशीला बनवलं। काय बनवलं, किती अशा छोट्या छोट्या गल्ल्या की समोरून आलेला माणूस सुद्धा पास होऊ शकणार नाही अशी कंडिशन होती काशीमधली। चांगल्या व्यवस्था तयार केल्या दर्शनाच्या दृष्टीनं, पाण्याची व्यवस्था, लाईनीनं तुम्हाला बसायला, हे सगळं चांगलं झालं। तसंच इथे करायचा विचार आहे 5 एकरमध्ये। पण ते केवढा मोठा बवाल तयार केला प्रत्येकाने, कारण यांची बिराजदारी नष्ट झाली ना संपूर्ण। पिढ्यानपिढ्यापासून सेवेच्या नावाखाली त्या दैवताच्या याच्यावरती करोडो रुपये, 500 कोटी रुपये त्यांच्याकडे बॅलन्स आहेत, बिगर हिसाबाचे किती असतील सांगता येणार नाही। आणि त्यांनी त्या पैशांचा विनियोग कॉरिडॉर करता करण्याचा आदेश काढला सरळ।
तसं तर सगळी चौकशी करू शकतात इन्कम टॅक्स हे लावून अधिकारी, पण तसं न करता ठीक आहे तुम्ही ते श्रद्धेने तुम्हाला अर्पण केलेलं आहे, तुमची स्वतःची प्रॉपर्टी म्हणून सांभाळ, हरकत नाही, पण इथे आम्हाला सोल्युशन पाहिजे. इथं लोक मरायला लागली तर मुख्यमंत्र्यालाच विचारणार नाही काय झालं, त्यांना आम्ही काय करू. आज त्यांनी ते गोस्वामी म्हणून जे आहेत त्यांचा एक पूर्वज अधिकारी होता, एक संत महात्मा होता हरिदासजी म्हणून, मग त्यांच्या नावाखाली पुण्याखाली यांचं चाललेलं होतं. मग यांनी याच्यावर सोल्युशन काढायचं होतं ना. सरकारने तर अशी ऑर्डर द्यायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांनी, आम्हाला हे नाही पाहिजे तुमच्याकडे. त्यांना सांगितलंय ना तुम्ही असणार आहे त्याच्यावरती, आम्ही तुम्हाला डावलत नाही, तरी केवढा मोठा बवाल निर्माण केलाय तिथे. अरे बापरे बापरे. हो, मग आता त्यांना जर राबवायचं, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे संपला ना विषय. पुढे फक्त आंदोलनाचं भीती दाखवून राज्याची खुर्ची थोडीशी हलवून मग ते विरोधक त्यांना मदत करणार, आंदोलनाला सपोर्ट करणार. हे आता तो आपला विषय नाही. आपला मुद्दा आपला मुद्दा कशा करता घेतला हा मुद्दा आपण हे लक्षात घ्या आणि आपला कम टू पॉईंट. कारण ते त्या गोष्टीला लय हे असते, काय असते, हवा असते. मूळ विषयापासून बाजूला जायला आपण त्या दृष्टीने नाही घेतला. आपण कशा करता घेतला की त्या कालामध्ये हे जे काही हे धर्ममार्तंड म्हणू आपण त्यांना, या धर्ममार्तंडांनी त्याचं भाऊ केलं ना, अधिकारी आम्हालाच आहे अधिकार. तुम्ही शुद्र भाषेमध्ये तुकोबारांमध्ये तुमच्या प्राकृत भाषेमध्ये बोलता, वेदातल्या ऋचा आहे का अधिकार? स्त्रियांनी शूद्रांना अजिबात अधिकार नाही वेदाचा उच्चार करण्याचा. मग तुकोबारायांनी त्याही वेळेला खडसावून सांगितलं का तोंडावर एक आणि मागे एक असं नाही. हा, ते कोणाला घाबरत होते का? ज्याची खरी सेवा भय काय त्याची जीवा, तो कोणाला घाबरत असतो का? निर्भय व्हा, परमार्थ करता निर्भय झाला पाहिजे. मग सत्यवादी असेल तो निर्भय होईल, सत्यवादी नसेल तर तो निर्भय नाही राहू शकणार आणि निर्भय बोलू शकणार नाही. एक तर तो त्या ठिकाणी अनुभव सिद्ध पाहिजे, त्याला त्या तत्वाचा अनुभव आला पाहिजे, तो परखड बोलू शकतो. आणि अनुभव आलेली परखड बोलत नाही, लुच्चे काहीतरी मिळवायची अपेक्षा आहे, मग ते गप्प असतात. हा, त्यांचंही बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे. कसं काय त्यांचंही बरोबर आहे? चूक आहे चूकच म्हणेल तो. म्हणजे तो अनपेक्ष तर असायला पाहिजे, निरपेक्षता असायला पाहिजे, अनुभव तर पाहिजेच, निरपेक्ष असायला पाहिजे. या दोन्ही गुणांनी संपन्न असला तोच धर्माचा प्रचार प्रसार व्यवस्थित करू शकतो, नाही तर मग काही नाही. मग हे धर्ममार्तंड त्यांनी सडेतोड सांगितलं. वेद काय? वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, एरा निवावा फार माता तुम्ही वाजा बसा ती वजीवात. वेद म्हणजे काय? वेद आम्हावरी रुसून या गेला, आम्ही त्याच्या बाला धरले असे. हे अधिकारवाणीनं बोलणं. हे कोण बोलला? समाजातलं कोणी बोलू शकत होत? अधिकारीच बोलू शकतो ना. मग अधिकाराचं खंडन अधिकारानेच केलं, अधिकाराचं खंडन अधिकारानेच केलं ना. मग इथे अधिकार सांगत असताना अधिकाराच्या ओढवेवीनं काय सिद्धी जाय हे विसरायचं नाही. आणि अधिकाराच्या संबंधाने कोणी अवडंबर करायचं त्यांना बी तिथे त्या पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. मग इथे आपण जर पाहिलं, खंडन मंडन करण्याचा वेदाचा संत वाङ्मयाचा कोणाचाही उद्देश नाही, हा आपला विषय चाललेला आहे. हा, मग वेदाने त्या ठिकाणी बरेचसे सांगतात वेदाचा उद्देश ध्यानात, कोणत्याही याचा उद्देश ध्यानात आला पाहिजे. किती सांगितलं, किती ऐकलं आणि उद्देशच ध्यानामध्ये नाही, मुख्य विषय काय आहे तोच ध्यानामध्ये नाही, तर श्रवण नाही, गप्पा ठरतील परमार्थातल्या जरी असल्या तरीही. कारण त्याला एक लिंक आहे, आणि जेव्हा ते आतमध्ये लिंक, त्याला अनुसंधान आध्यात्मिक भाषेमध्ये म्हणतात. ज्याचं अनुसंधान आतमध्ये लागलेलं आहे त्याचंच अनुसंधानात्मकच बोलणं येईल, लिंकनीच येईल. घेतलेला एक विषय जो त्यांनी घेतलेला त्याला न सोडता तो पाहिजे तेवढा विस्तार करील, वेगवेगळ्या प्रमाणाद्वारे, वेगवेगळ्या दृष्टांताद्वारे. तर तो वक्तृत्व, त्याचं वक्तृत्व हे कलात्मक नसणार आहे, त्याचं प्रसादात्मक असणार आहे, सद्गुरूच्या कृपेचं असणार आहे. मासे बुद्धिवादी अनेक आहेत, मग त्यांच्याबद्दल काय म्हटलं संतांनी? त्यांच्या ज्ञानाबद्दल काय केलं? त्यांच्या ज्ञानाचा निषेध केला, मात्र त्यांच्या ज्ञानाचा मात्र निषेध केला. शिकल्या बोलाचे बोलतील वाद परी अनुभव भेद अंगा नाही. वांझीने दाविले गर्वार लक्षण चिरगुटी बांधुनी वाथयाला, तेवी शब्द ज्ञानी करीती चावटी, ज्ञानपोटासाठी विकोण्या. कोणाचा निषेध आहे? ज्ञानाचा आहे का ज्ञान सांगणाऱ्यांचा आणि त्या ज्ञानानुसार न वागणाऱ्यांचा निषेध आहे.
चिरगुटे घालून वाढविले पोट गर्भार वो भाट जना माझी. अरे शब्दज्ञानाची लत्तरण चिरगुट काय आमच्या समोर मांडता? अनुभव आहे का तुम्हाला याचा? नाथ महाराजांनी सांगितलं की जेवी रस उसाचा घाना तोंडीचा रसू भरे भाना शब्द पोचोपटी भरोनी वदना करी परिभ्रमणा कर करीतो ते बी जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता शब्द गुणी ते तो जनरंजवी निरूपणी आणि स्वये कोरडेपणी कर करीतो. लोकांचं मनोरंजन एवढं करील की रडायला लावेल, तो दंग करेल एकदम, पण स्वतः ठणठणपाळ असेल अनुभवाच्या बाबतीमध्ये. कारण परिवर्तन करणारं ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे अनुभवाचं. बाकी नुसतं शब्द ज्ञान आहे तर त्याला परोक्ष ज्ञान म्हणलंय. परोक्ष ज्ञानाने जास्तीत जास्त तुम्ही त्यांचं मुमुक्षुत्व जागृत करू शकता, मार्गाला लावू शकता, परंतु अपरोक्ष ज्ञानानेच अनुभव येईल, परोक्ष ज्ञानाने येणार नाही. ते बी जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता शब्दगुणी तो जनरंजवी निरूपणी पण स्वये कोरडेपणी कर करीतो. कशाचा निषेध आहे कळलं पाहिजे. ज्ञानाचा आहे का? ज्ञानाचा कसा निषेध करता येईल? पण वृत्ती ज्ञानाचा मात्र निषेध संतांनी केला. मग अनुभवाचा असला तरी बी वृत्ती ज्ञानाचा निषेध येत्या. वृत्ती आली ना तिथे. मग तुका म्हणी गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या वृत्ती. भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही, तिथे काही उरत नाही. शब्दाच्या माध्यमातून नाम म्हणा बोध म्हणा तिथपर्यंत जातो तो शब्द, ते नाम, तो बोध सुद्धा तिथे शिल्लक राहत नाही. स्वरूपस्थिती कळण्याकरता किती सुंदर उदाहरण हरिपाठातल्या सोप्या उदाहरणाने माऊलींनी दिलं. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती, काहीच नाही उरलं तर शून्यवाद सिद्ध होतो बौद्धांचा. मग आम्ही तेच तर सांगतोय, बौद्ध म्हणणार, बौद्धवादी काय म्हणणार, आम्ही तेच तर सांगतोय काहीच उरत नाही, काहीच नाही उरत. मग हे म्हणणं सुद्धा वेदांनी खंडित कसं केलं पा. दरवाजा वाजवला घरात कोण आहे का, आणि घरातून माणूस सांगतोय घरात कोणीच नाही. हे किती हास्यास्पद आहे. कोण घरातला माणूस काय सांगतोय घरात कोणीच नाही, हे किती हास्यास्पद आहे. शून्यवाद ओढवला तिथे, काहीच नाही हे सांगणारा शिल्लक नाही का, तो परमात्मा आहे. वेदांत शास्त्र सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? न्याय, वैषयिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. याच्यामध्ये जी उत्तरमीमांसा आहे व्यासांनी तयार केलेली, ही श्रेष्ठ का आहे तर ह्या बाकीच्या शास्त्रांनी एखाद्या विषयाबद्दलचं मांडलेलं मत हे किती अपूर्ण आहे हे वेदांत शास्त्राने त्यांना सिद्ध करून दिलं. आणि परिपूर्णता कधी आहे हे सिद्ध केलं आणि ऑटोमॅटिक ते सिद्ध झालं. कोणतं शास्त्र श्रेष्ठ आहे? श्रेष्ठ करावं लागलं नाही. श्रेष्ठ करण्याच्या उद्देशाने त्याने खंडन मंडनात्माच्या भावामधून, भावनेतून नाही ते केलं. उद्देश तो नाही आहे त्यांचा खंडन मंडन करणं. मग ह्या ठिकाणी जे विषयी आहेत त्याविषयी माणसांनी ऑब्जेक्शन घेतलं. म्हणले पहा बरं, मांसाहार करू नये तुम्ही सांगता, मद्य पिऊ नये सांगता, पण इथे वेदांनी परमिशन दिले म्हणले मद्य प्यायला, मांसाहार करायला. दाखवलं बी त्यांनी. असा असा यज्ञ करावा, त्या यज्ञामध्ये बली द्यावा, बलीला बी म्हणजे बळी द्यावा हे बी सांगितलेले. त्याच्यामध्ये मदिरा असावी, त्याचा नैवेद्य दाखवावा, आणि मग तुम्ही ते मांस आणि मदिरा भक्षण करावी. दिली की परवानगी म्हणले, सांगितले. याविषयी चारवाकांनी हे सांगितलं. सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं हे पहा, जसं एक कुराणामध्ये इथे शेवटची ओळ आली आणि तिथे काय आलं, तुम्ही दारू प्या, तुम्ही मांसाहार करा, बरोबर. आणि तिथेच वाचणारा थांबला, मौलवी थांबला तिथेच, आणि तोच उपदेश करून त्यांनी त्याचं सांगितलं पान उलटायचं राहिलं. तिथे असं जसं बाकीच्या पुस्तकांमध्ये पेटीओ मागे पा असं लिहिलेलं असतं, तर धार्मिक ग्रंथामध्ये तसं लिहिलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की आमचा जो संबंध आहे ना, विषय संबंध, प्रयोजन आणि अधिकार, तर त्याच्यातला आमचा संबंध पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत असतो. म्हणून मागे पा आणि पेटीओ हे आमच्या आध्यात्मिक ग्रंथात नाही. इतर ग्रंथात जसं असते मागे पानूळ, मागे पा किंवा पेटीओ, हे आध्यात्मिक ग्रंथात नाही. का तर हा संबंधच असतो पूर्णपणे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला जर सुरुवात केली तर कुठून वाचावं बुवा, तर ते एवढा अनन्य संबंध आहे का पहिल्या ओवीपर्यंत जाते मागं माणूस. इकडून इकडे जायचं, मागं जायचं म्हणलं ना, काय चिंतन करावं, काय वाचावं जर म्हणलं तर संबंध येतो. तो एक विषय ज्याला कळला ना,
18 अध्यायांचे लेख, काय 7 शते श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोलिले एक दुजे नाही. एकच विषय सांगितलेला आहे पूर्णपणे. ज्ञानेश्वरीचा एक विषय आहे, प्रत्येक ग्रंथाचा नाही, मी तर म्हणेल पुढे जाऊन सर्व ग्रंथांचा एकच विषय आहे. जसं विवेक चूडामणीमध्ये एक श्लोक आला, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी. कोट्यावधी ग्रंथ जरी हिंदू संस्कृतीचे असले तरी अर्ध्या श्लोकामध्ये मी त्याचं सार किंवा तात्पर्य सांगतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो परब्रह्मैव, जीव परब्रह्मैव नापरः, बस. आणि हा विषय कीर्तन प्रवचन सर्व संस्था सर्व अध्यात्माचा हा विषय असायला पाहिजे. सांगा कुठे आहे आता तो प्रवचन कीर्तनामध्ये कोणाच्या, आणि त्याला कीर्तन प्रवचन म्हणतो आम्ही. काय समजून द्यायचं आहे? हा एवढा श्लोक समजून द्यायचा आहे. काय? ब्रह्म सत्यम, ब्रह्म कसा आहे? सत्य आहे. जगन मिथ्या, जगत जे आहे ते काय आहे? मिथ्या आहे. आणि जीव आणि परब्रह्म वेगळे नाही, जीवच परब्रह्म आहे. आणि हे अर्धा श्लोक एवढीच गोष्ट समजून सांगण्याकरता नाना ग्रंथ, नाना पंथ, नाना संप्रदाय, शिवाय अनुभव सिद्ध अप्रोक्षत्वाने सिद्ध करून द्यायचे. त्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, याला अप्रोक्ष म्हणतात. कुठे मग हे साधनं कुणीकडे घेऊन चाललेली साधनं, त्याच्या मागे आटापेटा करणारे काही घेणं नाही त्यांना पडलं, कारण संप्रदाय नाही, अनुभव नाही, मग ते वेगळ्या दिशेने जातात. सांगतात एवढं तंतोतंत, बापरे ऐकणारा आपला माणूस सांगतो, जो त्याच्यामध्ये अनुभवातल्या माणसाने तरी असं बोललं नाही, ते आपलीच दिसतात, आपलीच वाटले आम्हाला, फार तंतोतंत मांडलं. आणि महात्म्याने तेव्हाच इशारा देऊन ठेवला, जसंच्या तसं मांडतील, तंतोतंत मांडतील, तरी सुद्धा त्यांच्याकडे ती गोष्ट नसेल. कारण जर असती तर ते गप्प बसले नसते, दुसऱ्याला दिल्याशिवाय राहिले नसते. याचाच अर्थ त्यांच्याकडे ते नाही. जय हरी, जय हरी. या या या, वा वा, लय लांबून आले. जय हरी. या पुढे सरका, थोडंसं असं सरका, सरका थोडं इकडे सरका, सरका असं आतमध्ये सरका. बरं. जुनी पद्धत अशी होती की घंटा वाजवायचं, ते काय छंद असतील त्यावेळेचे, काय तो आनंद होता, दुर्मिळ होत्या काही गोष्टी. आता कशाचाच काय आनंदाचं, कशाचा मेळ बसणं व साध्या गोष्टी होतात. तर जो विद्यार्थी पहिला येईन त्यांनी घंटा वाजवायची, तर अर्धा पाऊण तास आधी नुसता घंटा वाजवाया करता. प्रवचनात काय सांगू आता. काय छोट्या गोष्टी, छोटे खेळ, काय आनंद. पार ब्रह्म काय म्हणतात, असो ऐसा कोटी आठवजी नाही का, किती तन्मय होतं. त्या तन्मयता काय, तर त्यांना ते जीवनाचं काय हेच कळलेलं होतं. कोणत्याही गोष्टीतून एक आहे. आपण सुद्धा, मी ह्या विषयानुसार आलं म्हणून सांगतो, आपला आनंद कोणी बिघडवता कामाचं नाही. एवढी काळजी घ्या हो, बाकीचं काही बी हो, दुनिया का उलटी पालटी होईना. जो आनंद आपल्याला प्राप्त झाला त्याच्यापासून मला कोण दूर करू शकेल. आणि का मी ते कधीच नाही, तेवढ्या पुरता आवरण येईल, आलं की विवेक तयार होऊन ते लगेच बाजूला झटकून टाकायचं. ते माझा आनंद कोणी हिरावता कामाचं नाही, हे पक्की काळजी घ्यायची. कोण हिरावते, कशामुळे हिरावला जातोय, लगेच ध्यानात आलं पाहिजे. येत आहे आपल्या, पण सगळं झाले हो, जळून गेले हो सगळं, काही शिल्लक नाही, राग झाली सगळ्याची, आणि मग ध्यानात येते. आणि संतांना ॲट दॅट टाइम, त्या क्षणालाच एवढाच फरक राहिला आहे थोडासा. आता बाकीचा आपला नाही का, तेवढा फक्त भरून काढायचं, बाकीचं काही नाही. मार्गाला आलो, अनुभवात आलो, परंतु तरी सुद्धा त्यांना त्या क्रिया कर्म ते करत असताना ते विवेकावर आहे. आम्हाला थोडासा टाईम लागतोय त्याच्या वेळेला. कोणला काय पेताडाला बी कळतंय ना, त्याच्यावर भानावर आल्यावर तुमतो फार पश्चात अनुतापच होतो, फार असं रडत नाही. उद्यापासून, आता नाही, आजपासून नाही, आतापासून बंदच. पण ते झालं का नाही ना, ते तेवढ्या पुरतंच त्याचं ते. चला, तत्पूर्वी आपला विषय चालला होता की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली दैशी. हा पद्धतीचा साधूचा बोध आहे. आणि त्याच्या आधी आपला वेगळा एक विषय चालला होता का वेदांनी असं का म्हणलेलं. तर म्हणले त्या मौलवीनं ही वाचून मी ते सांगितलं की मांसाहार करा, मद्यपान करा, परंतु पुढचं पान उचलून पाहिलं नाही. त्याच्या पुढे लिहिलेलं होतं इन ब्रॅकेट कंसामध्ये, जर तुम्हाला जन्ममध्ये जायचं असेल तर, म्हणजे नरकात जायचं असेल तर. आता पुढचं पान जर उलटलं नाही, संबंध जर धारण केला नाही, तर मांसाहार करायला, दारू प्यायलाच प्रवृत्त होईल ना त्या वाक्याने. पुढचं पान उलटलंच नाही. मग वेदाने जी परवानगी दिली मांसाहार करायला, दारू प्यायला, ही त्यांची युक्ती ध्यानामध्ये नाही आली ना, वक्त्याच्याच नाही आली, तर श्रोत्यांच्या कधी येईल सांगा ना मला.
काय युक्ती होती? तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये ते सांगितलेले आहे की असं होतं, सर्रासपणे मांसाहार, सर्रासपणे मद्यपान करणारा वर्ग होता. त्याच्याशिवाय त्यांना जेवण केल्यासारखं वाटणार नाही आणि स्थिर झोपच येणार नाही. मग त्यांना जर सांगितलं का हे निषिद्ध आहे, हे करू नका, तर ते कधीच ऐकू शकत नाही. म्हणून वेदाने काय केलं, त्यांना त्या ठिकाणी मार्गावर आणण्याकरता युक्ती केली. मांसाहार केला पाहिजे, दारू पिली पाहिजे, पण असं जे सर्रास करताना ती चुकीचं आहे. तुम्ही यज्ञ करा, यज्ञामध्ये बली पण द्या आणि मग ते उरलेलं तुम्ही मांसाहार करा किंवा मद्यपानाचा नैवेद्य दाखवा. अरे बापरे, आता यज्ञ करायचं म्हणजे साधारण गोष्ट नाही. त्याही काळामध्ये यज्ञ करायचं म्हणजे साधारण नाही. म्हणजे त्यांना कंट्रोलमध्ये आणलं का स्वेच्छाचारी बनवलं वेदांनी किंवा संतांनी? बाबा याच्यावर एक दृष्टांत सांगायचे की तमाशामध्ये नाचणारीचं काम करीत होती बाई, आणि महात्म्याला त्यांना मार्गदर्शन करायचे, मार्गावर आणायचे. म्हणले आता जरा त्यांना डायरेक्ट जर सांगितलं तर हे ऐकणार नाही. मग ती पोटाचं काय साधन आहे, मग आम्ही काय उपाशी मारायचं का? मग सांगितलं, पाटील काय तुमची खानदानी, तुमचं मागचं पूर्वजांचं मला चांगलं 2-3 पिढ्याचं, मला 2 पिढ्यांचं आठवते, त्याच्या अगोदरचं सांगतात तुमची काय खानदानी, काय वर्तणूक काय, आणि कुशाल तुम्ही पत्नीला तमाशामध्ये नाचवताय, हे बरं आहे का? हा, मग पोटा करता तू बोलायच्या आधीच तो म्हणला असताना मग पोटाचं काय, त्याच्या आधीच बोलला. जसं भगवंत अर्जुनाला काही वाटायच्या आधीच बोलतात, मग ते एकरूप झालेत ना, सांगावं लागत नाही ना एकरूप झालेल्यांना, त्याच्या आधीच बोलतात. तसं तो बोलला की पोटाची काही चिंता करू नका. हा, मग पोटा करता करावं लागेल तर त्यापेक्षा मग डोंबारी बना, तुम्ही डोल वाजवायचं आणि तिला त्या रशीवर नाचवायचं. म्हणजे तुम्हाला डोंबारी बनवणं हा उद्देश आहे सांगणाऱ्याचा, का ते नाचायचं काम सोडायचा उद्देश आहे? त्याच्यापेक्षा हे बरं, पण हे बी बरं नाही. पण नंतर असते अधिकार नाही ना, तेवढं पेलणारं नाही ना, ज्ञान पाचणारं नाही ना, मग भक्तियोग सांगितला. ज्ञान अधिकाराच्या विषयात येतो आणि भक्तियोग मात्र सकळांशी येथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, आणि करावा विचार न लगे चिंता कवनाशी. इथं ज्ञानयोग गौण आहे आणि भक्तियोग श्रेष्ठ आहे असा उद्देश नाही. जसं वेदाने तुम्हाला नियंत्रणामध्ये आणलं, यज्ञ करा, त्याला नैवेद्य दाखवा, आणि मगच का नियंत्रणात आले. यज्ञ करणं सोपं नाही. कुठे 6 महिन्यातून वर्षभरातून मग त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिकच त्यांची वृत्ती कमी झाली ना मांसाहार आणि मद्यपानाकडं. मग त्याचा उद्देश ध्यानात आला पाहिजे, नुसते शब्दांनी नाही नसतं समजत. उद्देश महत्वाचा आहे. हातामध्ये सुरा घेऊन दुसऱ्याचा एक मर्डर करतो एक माणूस, त्याला शिक्षा होते आणि डॉक्टरला पैसे देऊन पोट फाडते. क्रिया एकच आहे, क्रिया दोन्ही सारख्याच आहे, पण उद्देशात फरक आहे ना. तो त्याचा उद्देश काय आहे, याला मारणे, मर्डर करणे, आणि डॉक्टरचा उद्देश याला वाचवणे. अरे सापाला कळलंय, माणसांना कळणं, खोटं नाही सांगत, सापाला कळलं. सापांची संवेदनशीलता सामान्य आहे का? सहज हा प्रश्न आमचा बसल्या बसल्या चर्चा झाली. त्यावेळेला गणेश म्हटला, छोकरा म्हणला की वस्तुस्थिती अशी आहे, त्यांची संवेदनशीलता किती आहे. तर त्यांना काही ठराविक अंतरापर्यंत आपण इथे येतो आणि इथे 5-6 फुटावरती तिथे स्पंदनं जाणवतात आपली. हे तर काहीच नाही विशेष. आपल्याला ही जी तुमच्या पायाची स्पंदनं जाणवतील हे तर काही नाही विशेष, परंतु तुमच्या अंतःकरणात काय आहे हे सुद्धा त्यांना शक्ती दिलेली आहे देवाने जाणण्याची. म्हणून सर्पमित्रांकडे काय, आपल्याला सुद्धा मला बी प्रश्न पडायचा, यांच्याकडे काय मंत्रतंत्र असेल, काहीतरी असेल, त्याशिवाय त्यांना काही करत नाही. तसं काहीच नाही. सर्पमित्रांनी सुद्धा सांगितलं तसं काहीच नाही. त्यांना कळतं आमची भावना, आम्ही त्यांना वाचवायला आलोय, मारायला नाही. आणि तुम्ही मारायला आले म्हणून तुमच्यावरती अटॅक करतात. तुम्ही वाचवायच्या दृष्टीने जा बरं तुम्हाला. पण पहिले तर आपली घाबरगुंडीच उडते. सोपं आहे सांगायला, काय हो लागतंय मला सुद्धा आता सांगायला, तुम्हाला काय सोपं वाटेल. समोर आल्यानंतर मग व्यर्थ भीती तर तुम्ही संपवू शकता ना. वाघाची, सापाची व्यर्थ भीती जरी आला तरी एवढं घाबरणार नाही का अटॅक येण्यापर्यंत? नक्कीच. चला काय की ज्ञान हा आणि दुसरा मार्ग जो आहे त्याच्याकरताच हे प्रमाण आलं की मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा. कोणत्या? योग आणि ज्ञान मार्ग या दोन्हीच्या संबंधाने मोडोनिया वाटा हा शब्द प्रयोग आलेला आहे.
योगाच्या बद्दल म्हणायचं तर योगाच्या वाटा जे रिघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला 6व्या अध्यायामध्ये. मग योग मांडला कसा सांगा ना. मांडण्यामध्ये बी 2 प्रकार आहेत. एखादी गोष्ट मांडण्यामध्ये ती टाकण्याकरता मांडली जाते किंवा स्वीकारण्याकरता मांडली जाते. हा उद्देश जर ध्यानात आला पाहिजे. एखादी गोष्ट स्वीकारण्याकरता मांडली जाते आणि एखादी गोष्ट टाकण्याकरता बी मांडावी लागते. मग ज्ञानाचं जिथे ज्ञानमार्ग हा सूक्ष्म आहे, योग मार्ग कठीण आहे, दुस्तर आहे. ह्या दोन्हींचा निषेध करून नाममार्ग स्थापित सोपा आहे. परंतु तुम्हाला नाममार्ग आणि भक्ती मार्गाने सुद्धा त्याच तिथेच न्यायचे त्यांना बी, हे ध्यानात घ्या. निषेध नाहीये. ज्ञान मार्गाचे आम्ही अधिकारी बनावं याकरता भक्ती मार्ग आहे. ज्ञान मार्गाचे ज्ञानाशिवाय मोक्षच नाही, ज्ञानाशिवाय मोक्षच नाही. पण ज्ञान आम्हाला पचत नाही किंवा रुचत नाही. रुचायचं तर सोडून द्या, पचत नाही किंवा कठीण वाटतं, त्याला बुद्धी सूक्ष्म लागते. मग सूक्ष्म करण्याचं काम, आपला अधिकार वाढवण्याचं काम भक्तियोग करतो. कोणताही श्रेष्ठ नाही, कोणताही कनिष्ठ नाही. या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटला मज मीची केवळ हे तुझं श्रुतही आहे. म्हणजे ज्ञान आणि भक्ती 2 भिन्न मार्ग नाही. एवढंच नाही तर तू आणि मी सुद्धा भिन्न नाही. मग इथेच तर फरक पडतो ना. अनुभवाला पात्र का ठरत नाही बाकी साधना करणारे, आणि इथे मात्र अनुभवाला पात्र लगेच का ठरतो? तर त्याचं कारण जे आहे, देव बाबांचं एकच वाक्य, देव, देवाचं ज्ञान, देवाचं नाम, त्याच्यानंतर तुम्ही त्याला आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, ईश्वर म्हणा, जीव म्हणा, शिव म्हणा, आणि पाहुणे तुम्ही, हा खूप महत्वाचा शब्द आहे. आणि पाहुणे तुम्ही, हे सगळं एका गोष्टीला नाव आहे. याला म्हणतात द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नामी. हे द्वैत पहिलं लक्षात येत नाही ना. देव आणि भक्ताचा संबंध हा नित्य आहे, अनित्य नाही. विसर पडलाय भ्रमाने, त्याची स्मृती करून घ्यायची आहे सद्गुरूकडून. अन्यथा एकच आहात. भक्त आणि देव 2 स्वतंत्र गोष्टी नाही. कितीतरी प्रमाण आहेत. देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. मग इथे नाम एकीकडं, नाम घेणारा एकीकडं, देव एकीकडं, असं चिंतन चालले तर असा परमार्थ चालला. त्यामुळं त्यांना अनुभव नाही. आणि इथे अशी समज करून दिली की नामच देव आहे, ज्ञानच देव आहे. त्याला वेदात श्रुती आहे, ज्ञानात देव तू केवलम. म्हणजे आता भक्त आणि देव 2 वेगळे कशी नाही, या दृष्टीने जर विचार केला तर नेहमी आपण उदाहरण देत असतो की शाळेमध्ये एक शिक्षिका मुलांना शिकवते. तिच्याच वर्गामध्ये तिचा मुलगा आहे. त्या मुलाचं चुकल्याबरोबर सनसनीत कानामागं लावली. 1 तासाने शाळा सुटल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्या मुलाला कवटळून ती रडायला लागली. तीच शिक्षिका. मारलं त्यावेळेला ती कोण होती? शिक्षिका होती ना. आता कवटाळून रडते ती कोण आहे? हे 2 आहेत का एकच आहे? तिच्या वृत्तीमध्ये मी शिक्षिका हा भाव होता आणि तो भाव जाऊन मी आई हा भाव आला. एकाच वृत्तीमध्ये. मग ज्या वृत्तीमध्ये दास्यत्व भाव, सेवा भाव आला तो भक्त म्हणायचा, आणि ज्या वृत्तीमध्ये एक अहंब्रह्मास्मी भाव आला तो देव झाला. ही दोन्ही भिन्न आहेत का एकच आहे? मग आता पुन्हा अनुभवा करता, अनुभव हा एकत्वात आहे का द्वैतात आहे? अनुभव घेण्याकरता एकत्वात अनुभव येईल का द्वैतात अनुभव येईल? बोला. अनुभव घेण्याकरता द्वैत पाहिजे का एकत्व पाहिजे? द्वैत पाहिजे. आणि द्वैतात अनुभव कसा येईल? शब्दाचं हे नाही, शब्दाचं कोटी नाही आहे, चिंतन आहे. वा, हे अनुभवा जोगे नाही बोलायस. हा, तैसी क्रिया किरणस आहे, अद्वैती भक्ती आहे. बस आपल्याला तोच मुद्दा पाहिजे होता. हे कसं काय आता गडबड झालं? हां ठीक आहे, हे पडलं बघा. लावा परत व्यवस्थित. मोठं अवघडच काम आहे. म्हणजे नवरीला नवरदेवाला कलवर आणि कलवरी लागते तसं झालं आता. कोणाची म्हैसन कोणाला उठ बैस.
सहज शब्द यायची महात्म्यांची बोलता बोलता मधून अशी. हवा घालायला लागला असं, लाईट गेलेली गरम झालेला असलं पेपर घेऊन हवा घालायला लावलं तरी नाही, बसा भाऊ बसा. काय ते नाही, याची उन्हामध्ये किती माणसं काम करता, घामाघूम झालेली, आणि तुम्ही काय करताय, काय सांगतो ते ऐका म्हणायचे. असं. चला, काय मुद्दा चालला होता की अनुभव द्वैतात आहे, पण द्वैतामध्ये बी अनुभव नाही. द्वैती भक्ती चाललेली आहे, देव आणि मी वेगळा आहे असं समजून भक्ती, म्हणून त्यांना अनुभव नाही. आणि अद्वैतामध्ये बी अनुभव नाही. अद्वैतामध्ये तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाता, अनुभव सांगायला शिल्लक राहत नाही. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उद्भाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा न कळे, टकची पडेले कैसे. काय ह्याशी तटस्थ स्थिती जी होते साधकाची किंवा गवळणींची व्हायची, भक्तांची व्हायची, किती वेळ वृत्तीच नाही शिल्लक राहायची. तिथे कोणतं साधन नाही, कोणतं तत्व ही बाकी मन बुद्धी चित्तांकार जाणायला गेलेले शिल्लकच राहत नाही. ही तर खरी स्वरूपाची हे आहे. मग अद्वैतामध्ये अनुभव सांगायला कोणी शिल्लक राहत नाही, म्हणून अद्वैतामध्येच बी अनुभव नाही आणि द्वैतामध्ये बी नाही. ह्याच्याकरता इथे ही गोष्ट बोलाने समजून सांगण्यासारखीच नाही, समजून घेण्यासारखी आहे. ज्याची त्याने समजून घेण्यासारखी. सांगणार कसं? गुरुजींनी सांगितलं मनातल्या मनामध्ये वाचा. एक विद्यार्थी होता माझ्यासारखा कटाळ, म्हणले गुरुजी कसं का मना समजून तर द्या ना, सांगा असं क्रियेने दाखवा ना, मनातल्या मनात कसं वाचायचं सांगा. मनातल्या मनात वाचायचं शिक्षक विद्यार्थ्याला शिकवू शकतो का? कसं शिकवणार? ते घ्यायचं असं मनातल्या मनात वाचायचं, हे पोरग पाहतच राहायचं शिक्षका का. गुरुजी सांगा ना पटकनी, आणि गुरुजी तर सांगून राहिले असं असं मनात वाचायचं. हे काय बोलून दाखवणारी, करून दाखवता येणारी गोष्ट आहे का? तशी साक्षात्कारामधली गोष्ट आहे. त्याचं वर्णन करणारी तत्व ही मन बुद्धी चित्त हे सगळं पांगोळतं, तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. अनुभव सांगायला शिल्लक राहत नाही. लवण मेळविता जळेन काय उरलेशी निराळे, अशी स्थिती होते. त्याशिवाय साक्षात्कारच नाही. आणि आनंद उपभोगायचा आहे भक्तीचा आम्हाला, मग आम्हाला द्वैत अंगीकारावं लागतं. पण हे द्वैत नाही, आता हे कल्पित द्वैत आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. हे तुकोबार आहे, ज्या भावनेतून बोलले त्या भावनेतून चाललंय का हे म्हणणं आताचं? नको नको, ब्रह्मज्ञानाचा निषेध केलाय का? नाही, आमचं बरं यार, काय 1 किलोचे टाळ पाऊ किलो आणले कुठून आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञानाचा निषेध आहे का तो? ब्रह्मज्ञान अनुभवल्यानंतर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती, आत्मस्थिती भाव अनुभवल्यानंतर नको ब्रह्मज्ञानात का? आता ज्ञानेश्वरीने उत्तर सांगितलं माऊली. आगा थानी दूध कीर गोड, परी थानाशीच नव्हे की गोड, सेवितयाची चाळ जरी अन्य मिळे. आता तिथे अनन्य मिळे शब्दाने अर्थ लागत नाहीये, ध्यानात घ्या बरं का. बऱ्याच ठिकाणी अनन्य मिळे, अनन्यमध्ये तुमचं ते खंडन होत आहे चाललेल्या विषयाचे. अन्य मिळेच पाहिजे तिथे. दुसरा आता तो कल्पित द्वैतातला आहे, जो अनुभवातून आलेला आहे. आता त्याचं कल्पित द्वैत आहे, वेगळेपणानेच भक्तीचा आनंद घ्यावा लागेल ना. तुमचं स्वरूप कसं आहे? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, हे तुमचं स्वरूप आहे. पण भक्तीचं सुख लुटण्याकरता तुम्हाला कल्पित द्वैत अंगीकारावं लागेल. त्या दृष्टिकोनातून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. देखणा आहे चांगला, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये चांगला, चांगल्या पद्धतीची पॅकेज आहे. आणि त्यांनी प्रतिज्ञा करावी की मी ठरवलंय ब्रह्मचारी राहायचं, मला काही लग्न करायचं नाही. त्याला शोभादायक आहे ते. त्या ज्याचं असं काहीच नाही तो म्हणतो का मी ठरवले आजन्म ब्रह्मचारी राहायचे, हास्यास्पद आहे. तसं हे म्हणणं झालं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव का नाही? एकदम जीव चाललेला आहे तो मारामारीमध्ये. तो म्हणतो जा जा दिलं तुला सोडून. अरे काय दिलं तुला सोडून? तो सर्व समर्थ असावा काही करायला, आणि मग ती क्षमा त्याला शोभून दिसते. सामर्थ्यवान माणसाने क्षमा करणं हे शोभून दिसतं. जीव चाललाय त्याचा, लय मारला असतं म्हणतो, पण काय करू, का मारत नाही म्हणला. नाही मारल्यावर मरशील तू एखाद्या फटक्यात म्हणून. आता काय सांगा, हे काय बोलणं झालं का काय? तेव्हा कल्पित द्वैत स्वीकारावं लागतं. या दृष्टीने ही हवी की स्तनामध्ये गोड असं दूध आहे, परंतु ती स्तनाला नाही गोडी, परमात्म्याला नाही याची गोडी, स्वरूपाला नाही आहे. हा मग तो सगुणात आला भक्ती करता, मग त्याला आहे का? त्या गोडी करता तर तो त्या सगुणाला येतो ना.
ती गोडी आपल्याला मिळावी. भक्त समागमे सर्व भावे आरीन सांगता करी सर्व काज. हे भक्तीचा आनंद लुटण्याकरता येतो ना, तो सगुणात आला तो, त्याच्या दृष्टीने ती भूमिका आहे. ज्या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कोणती भूमिका आहे विचारायचं. प्रत्येक भूमिका जर व्यवस्थित कळली तर संत वाङ्मय तुम्हाला आनंद देईल. भूमिका जर कळली नाही तर शंका आणि संशय निर्माण होतील. इथं असं कसं म्हणलं, ते तर तसं कसं म्हणलं, याच्यातच गुरफटलं जायचं. हा देह नाशिवंत आणि पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. भूमिका आहे ना, कोणता नाशिवंत आणि कोणता पवित्र, त्याच्यामधला दुवा शोधायचा आहे. आणि सगळं रेडीमेड फॉर्मॅलिटी द्यायची नाही, सांगणार आहे. संतांनी स्वयंप्रज्ञ बनवलं, खरा तो साधक आहे. स्वयंप्रज्ञच गुरुत्वाला प्राप्त होतो. तसं गुरुत्व आणि शिष्यत्व ह्या काही दोन गोष्टी नाहीत. इथून तिथून सगळं परब्रह्म आहे तर कोणता गुरु कोणता शिष्य, कमाल आहे राव. इथून तिथून सगळं परब्रह्म आहे तर कोण गुरु कोण शिष्य, विचाराचीच बाब आहे ना. ज्ञानेश्वरी तुम्हाला मिळेल ना. मोटके गुरुमुखे, गुरुला गौणत्वामध्ये घातलं. गुरुला लक्षात घ्या, गुरुला गौणत्वात घातलं का यथार्थ गुरु समजून सांगितला. गुरु एका शरीराला आकाराला समजत होते, ते मिटवण्याकरता परमात्म्याचं स्वयंभूत्व सिद्ध करण्याकरता केलेली होवी आहे. गुरु शिष्य संवादामध्ये 14 चौकड्याचं राज्य असा एक भागीरथीबाईंनी लिहिलेला ग्रंथ आहे. बलभीम महाराजांचे शिष्या, ज्यांचं पुण्याला बलभीम मंदिर आहे जंगली महाराज रोडला. त्यांनी त्या गुरु शिष्य संवादामध्ये गुरु शिष्याला म्हणतो, मी तुला एक प्रश्न विचारतो, पण कदाचित श्रीगुरूची भेट धरावी का नाही किंवा गुरु मर्यादेचं उल्लंघन होईल असा मनामध्ये विचार करून तू त्या भावनेने उत्तराची अपेक्षा नाही आहे मला. तुला माझ्या त्या मर्यादेचं उल्लंघन झाले ते झालं तरी चालेल, पण सत्य बोल. परवानगी आधीच दिली. तुला जे काही साक्षात्कार झाला, तो देव भेटला, तो तुझ्यात पहिलाच होता का मी दाखवला. काय प्रश्न विचारला गुरुनी, नीट लक्षात घेणाऱ्या गोष्टी ध्यानात ठेवा. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, पहिलाच होता. यात गुरु मर्यादेचं काय उल्लंघन झालं. इथे स्वयंभूत्व सिद्ध केलं. माऊली म्हणतात मोटके गुरुमुखे, निमित्त आहे म्हणले गुरु. मला एक सांगा की दुकानदाराने असं डेकोरेशन केलेलं आहे दुकानामध्ये, भाषा बी एवढी मृदू मवाळ, या या बसा बसा. बाबा 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 बरं, ते जसं त्या मोबाईलच्या दुकानामध्ये गेले का सगळ्यांना चहा मागवतात. काय धंदा करायची रीत आहे राव इथं खाली तुमच्या भाजी गल्लीमध्ये. दुकानदारांना छान आहे, काय प्रेमळ, काय भाषा, काय ते दुकानाचे डेकोरेशन. पण तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती त्याच्या दुकानात नाही. काय त्याची भाषण दुकान पेटवायचे, जरा कडक वाटतील शब्द माझे, आम्ही मुद्दाम म्हणून वापरत असतो, कारण तसं वापरल्याशिवाय संवेदना हृदयामध्ये शब्दाची तयार होत नाही, हा उद्देश आहे. नाही तर आम्हाला चांगलं गोड बी बोलता येतं. गोड बोलून माणसं नासवली, सडवली नाही. उद्धाराची तळमळ नाही, त्याची शब्दावर नाही जायचं. मग काही काही असं कुठं कीर्तनात प्रवचन असतं का, ते बाबा कीर्तनातून शिव्या देतं म्हणले, असं कुठं बाबा असतो काय. गेली गेली दुरावली 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 तर आयुष्यभर दुरावली. महात्मादेव ठेवून गेला, कार्य करून गेला. पण ही त्यांनी फक्त भाषाच पाहिली. भाषेवर कसं काय ओळखता येईल. ठीक आहे, आता मी कधी काही सांगत असतो, कडक बोललं, काही विषय मांडण्याकरता बोललं आणि त्याच्यानंतर आता लईच कडक झालं, मी थोडीशी आता उरलेल्या वेळेमध्ये नम्रतेच्या भाषेने बोलतो. तर दोन्ही भाषा मला दाखवता येतील ना. म्हणजे आधी कडक बी बोलू शकतो मी नम्र बी बोलू शकतो. याच्यावरून तुम्ही काय ठरवणार आहे मी कसा आहे ते, याच्यावरून ठरवता काय. असा एक महान संत घालवला नाही यांनी भाषेवारी. युगांतर संत घालवला, युगांतर जो करतो असा अवतार घालवला. कृष्ण जसा युगंधर होता तसा घालवला ना भाषेवर संत ओळखता येतो. चला आपला विषय थोडासा जो चाललेला आहे त्याच्या संबंधाने बोलू. बराचसा विस्ताराकडे गेलो आपण. चला काय जस्ट विषय काय चालला होता आपला. कल्पित द्वैत. आता ते द्वैत नाही, भक्तीचा आनंद लुटण्याकरता कल्पित द्वैत स्वीकारलेले, ते द्वैत नाहीच. आणि भक्तीची व्याख्या करताना 14व्या अध्यायामध्ये काय म्हटलेले आहे, शेवटच्या श्लोकामध्ये पहा. व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती, काय शब्द वापरले, शुद्ध मराठी आहे.
तरी भक्ती करणाऱ्यांना कळे ना आम्हाला काय शालजोडे कसे दिले ते. शालजोड आहे. रोहिदास महाराजांकडं जे लोक यायचे त्यांना ते शालजोडे द्यायचे, कारण त्यांचा धंदाच होता जोड्यांचा. पण डायरेक्ट जोडे दिले तर लोकांना जरा वाईट वाटायचं, म्हणून ती शालीतून जोडे द्यायचे. शाल आणि त्याच्यामध्ये बांधून मग अर्पण करायचे, त्यांना शालजोडे म्हणायचे. ते संतांचं तसंच आहे. तुका म्हणे साधू बोले खडगधार आणि खोच ते अंतर दुर्जनाची. त्यांनी कोणाचा निषेध केला? ब्रह्मरूपानेच पाहिले तरी सुद्धा त्यांनी ज्याला बोलले त्यालाही ब्रह्मरूपानेच पाहिलेले. म्हणजे तुम्ही तांदळाचा भात घालताना खडेसकट घालता का? ते निवडलं तर खड्यांना का राग यावा? म्हणजे खड्यांनी असं समजावं काय यांनी दात पडले तरी आम्हाला खावं? ती निवड करायची. नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय, योग्य काय, अयोग्य काय, ही सारासार बुद्धी विवेक निर्माण झाल्याशिवाय निर्माण होत नाही. आणि विवेक निर्माण झाला का तो अखंडतेवर आरूढ झालाच. विवेक हेच केवळ साधन आहे अखंडतेकडे नेण्याचं, अन्य नाही. क्रियेने कधीही अखंडतेचा विचार सुद्धा डोक्यातून काढून टाका. कल्पपर्यंत जरी नामस्मरण करत बसला तरीही बाबा सांगायचे तरी भी अखंड नाही. क्रियेने अखंड कसं होय? विचाराने विवेकाने मात्र अखंडतेवर ते जाता येतं. म्हणून एवढा आटापिटा या ग्रंथाच्या माध्यमातून केला. ही पुढे पक्की ध्यानामध्ये ठेवायची कायम आयुष्यभर. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी अपना आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण आरनिशी. ऐसे व्यापक ज्ञान भले जयांच्या हृदयी गिवसीत आले. तयासीच समता दृष्टी बोले विशेषू काही किंवा नवल काही. समत्व चित्ताचा अर्जुना समत्व चित्ताचे तिची सार जाणे योगाचे पर्यथ मन आणि बुद्धीचे ऐक्याती. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. अरे त्याची समज आहे, त्याची विषम नाहीच. आमची समूह द्या असं मागणे येतील. मागणे नीट कळ ना अभंगातलं काय मागणे तुकोबरायांचं. माझ्या अंतकरणाचं समत्व होऊ दे. तो तर समच आहे ना. समचरण सगळंच त्याचं समत्व आहे. दुर्जनांना मारण्यामध्ये सुद्धा समत्व आहे त्याचं. भागवतामध्ये प्रश्न उपस्थित केला, तुम्ही ह्या वैऱ्याने दुर्जनांना का मारलं? मग तुझ्याकडे द्वैत नाही ना, तो म्हणतो मग का मारलं? म्हणले पाना त्यांना मी काय गती दिलेली आहे त्याच्यानुसार मग कळेल माझं काय मत आहे. मला शब्दांनी विचारावं, मी शब्दांनी सांगावं असं काही नाही. त्यांना सुद्धा माझी सायुज्य मुक्ती मी दिली. मग कोणत्या का निमित्ताने? मला येऊन मिळावं. गोपिकांनी आता मलाच प्रश्न येतो, गोपिकांनी कशा पद्धतीने आराधना केली हा प्रश्न मलाच येतो. तुम्हाला काय उत्तर सांगू त्याचं? निष्काम होत्या गोपी आणि कामनेच्या त्याची कामना करून त्यांनी आपला उद्धार करून घेतला. म्हणजे परमात्म्याशी कामना करणं, संबंध जोडणं ही निष्कामताच आहे. त्याचं उत्तर आहे. कारण कामना भावना जरी केलं तरी निष्काम झाले ना. त्या आधी फर्स्ट स्टेपला कामना असेल, वेगळी असेल, विचार कशी असतील, आपले तशी असतील असं आपण आरोप करूया गोपींवरती, आपल्या करता करू असू शकेल. पुढे नाही. आणि आचरण पाहता सुबटा की दुष्कृताचा किरसेल वाटा परिजीवित वेचिली चोटा भक्तीची या. मग तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तम चावधारी जैसा बुडाला महापुरी नमरतू निघाला. तयाचे जीवीला ऐल थडी आली. आता तुकोबारायांनी त्याला अजून सपोर्ट दिला. मागे झाले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. मग विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असा बी प्रश्न आला त्या ठिकाणी, ज्ञानाच्या ठिकाणी द्वैत राहतं, ज्ञानाचं कर्माचरण कसं घडतं? मग ज्ञानाचं कर्माचरण कसं घडतं याचं उत्तर देताना काय दिलेलं आहे? इतरही जनासारखं त्याचं ते प्रारब्ध शिल्लक आहे, त्यानुसार कसंही असू शकतं. आता कोणाचा निश्चय नाही झाला त्याच्याकडून चुकला असं म्हणण्यामध्ये बोलणाराचा निश्चय नाही झाला का ज्याच्याकडून घडलाय त्याचा नाही झाला? कोणी निश्चय करायचा आहे? सांगा ना, कोणी करायचं आहे? ज्याच्याकडून ती कर्म घडलेलं आहे त्याने करायचं आहे का जो बोलतोय की काय? असा असतो कोण महात्मा त्याचा नाही झाला? विचार आहे खूप महत्वाचा आणि तो क्रियेने महात्मा सिद्ध करून देत असतो, नुसत्या बोलण्याच्या माध्यमामधून नाही.
कधी ऐकला असेल की नाही तुम्ही दृष्टांत? आम्ही कधी सांगितलं नाही, सांगण्यासारखा नाही, पण आता इथे बैठकीमध्ये सांगायला काय हरकत नाही. म्हणजे निवाडा होईल आपल्या बुद्धीचा, निवाडाच होईल. निवाड्याकरताच तर बोलायचंय. बुधवारी बाबा नेहमी दृष्टांत सांगायचे. एकाच साधूकडून कुटुंबातली सगळी माणसं अनुग्रह येत आहेत. मुलगा मुलगी पती पत्नी 4 जणांचं कुटुंब आहे. आणि कालगती किंवा ज्याला कर्म म्हणतात, बाप शेतावरती काम करत असताना शेतामध्ये मुलगी उपवर झालेली मुलगी स्वयंपाक घेऊन गेली, जेवण घेऊन गेली बापाला. आणि ह्याला तर कर्मसंबंध म्हणतात. आणि कर्माचे संस्कार, मागील कर्मदशा, त्याच्या अंतकरणामध्ये विषय तयार झाला, मुलीबद्दल पापवासना तयार झाली आणि नको ते दुष्कृत्य त्या ठिकाणी घडलं. आता मुलीला आणि आईला तर आत्महत्या करण्याच्याच विचारावर गेले. का साधारण गोष्ट नाही ना. आचरण ही सगळी गोष्ट ज्ञानी आहेत, अनुभव सिद्धतेला पात्र झालेले आहेत, पण कर्म घडलेले आहे कसं? श्रीगुरूंना सांगून तिथून पुढे आत्महत्या करायचं, पुढं बघू, दुसरं 1 दिवस लांबलं तरी हरकत नाही. श्रीगुरूंच्या कानावर घातलं, थांबा म्हणले. बरं झालं तुम्ही थांबले, घाई केली नाही आत्महत्या करायची. आपण त्याचा आधी निवाडा करू आज आजच्या घडीला, मग उद्या करा तुम्ही काय करायचं ते. आज पुन्हा तुम्ही तुमच्या मुलीला स्वयंपाक घेऊन पाठवा, परंतु आज स्वयंपाकाच्या ठिकाणी भाजी आणि भाकरी कालवण हे न पाठवता त्या ताटामध्ये विष्ठा आणि मूत्र पाठवायचंय. काय सांगितलं सर्वगुण? आता हे झेपण्यासारखं नाहीये म्हणून सांगितलं जात नाही आमच्याकडून, पण महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. पाय निवाड्याकरता सांगावं. झेपेल कोणाला न झेपेल त्याचा विचार तो कसा करेल हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग झाला, ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग झाला. पण निवाड्याकरता सांगितल्याशिवाय राहू नये. निर्णय होईल कोणाचा, न होईल, कसा होईल हे सांगता येणार नाही. त्याने आपलं त्या पद्धतीने जेवायला बसला आणि रोज जसं जेवण करतो तसं जेवण केलं. आणि मग त्या महात्म्याने श्रीगुरूंनी सांगितलं, मला सांगा कालची जी गोष्ट घडली ती यांनीच केली काय? आणि त्यांनी केली तर आज यांनी हे भोजन केलं असतं काय? बस याच्या पुढे त्याचा निवाडा सुद्धा सांगणार आणि दृष्टांत सांगावा. निवाडा तुमच्या बुद्धीवर टाकावा. कोणाच्या बुद्धीवर टाकावा? आता याला चरित्राचा थोडासा भाग जोडून पुढे जातो. महान भगवत भक्त आहे. कोण? नाव बी आठवलं बघा मला त्यांचं. सजन कसाई. सजन कसाई महान भगवत भक्त आहे. परंतु राजाने त्या ठिकाणी त्याला पकडलं आणि त्याचे हात कलम केले. इथून तो विचार करतोय कोणतेही दुष्टकर्म माझ्याकडून मला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून घडलेलं नाही. आणि भगवंता हे झालंच कसं? हे का मला शिक्षा? काय माझी चूक नसताना सुद्धा? मग त्या ठिकाणी भगवंतानं त्याला मागच्या त्याचं जीवनपट दिव्य दृष्टीने दाखवला. तर त्यामध्ये मागच्या जन्मामध्ये काय घडलेलं होतं या सजन कसायाकडून? मागच्या जन्मामध्ये अशी घटना घडलेली होती की चिंतन करत अरण्यामध्ये बसलेला असताना एक गाय त्याच्या समोरून गेली. तिच्या मागे कसाई लागलेला होता आणि गाय निघून गेली. तिथून कसाईने आल्यानंतर त्यांना विचारलं की इधर से कोई गव्वा गया है? मग यांनी असा हात करून दाखवलं. बस एवढंच कर्म केलेलं आहे, असं हाताने दाखवण्याचं. असं पुढच्या जन्मामध्ये ती गाय एक स्त्री झाली, तो कसाई तिचा पती झाला. संबंध कसा तयार झाला? आणि घटना पुढच्या जीवनात घडलेली पहा मग की हा सुंदर रूपवान असणारा हा सजन कसाई एकदा फिरत असताना एका ठिकाणी मुक्कामाचा प्रसंग आला. त्याचं रूप पाहून विषय वासना तयार झाली त्या स्त्रीच्या अंतकरणामध्ये. रात्री जेवण करून ती सगळे झोपलेले असताना ही स्त्री विषय वासनेने त्यांच्या जवळ आली. नाही नाही, आम्हा हे अनुचित आहे. काय? ही गोष्ट अनुचित आहे, आचरणाच्या बाहेरची, आमच्याकडून ती होणार नाही. सांगितल्याबरोबर तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का? स्वतःच्या हाताने पाटा घेतला आणि पतीच्या डोक्यामध्ये घातला, त्याला खलास केलं. आता काय प्रतिबंध आहे?
आम्ही विष्णुदास तैसे नोय जाई ओ माये नकरी सायास, जे तुकोबारायांनी उद्गार काढले तीच सजन कसायाने काढले. विषयांध झालेल्या त्या स्त्रीने सांगितलं, आता तुमची भक्ती मी पाहते. मी आरडाओरडा करील. आणि तिने आरडाओरडा केला. माणसं जमा झाली, त्याला पकडलं आणि राजाकडे नेण्यात आलं. राजाने शिक्षा दिली, याचे दोन्ही हात कलम करा. काय संबंध? पण संबंधाशिवाय घडलं का? याला म्हणतात केले कर्म झाले तेची भोग आले. मग इथे निर्णयावर जायचं की अनुचित कर्म निषिद्ध कर्म घडू शकतं काय? मग विवेक चुडामणीचं उत्तर देईल तुम्हाला. तिथे कसं असेल त्याचं आचरण? व्यवहारिक द्वैत राहतं का जातं असा प्रश्न आहे. विवेक चुडामणी मध्ये साधूचं व्यवहारिक द्वैत राहतं का जातं? म्हणजे राहणारच राहणारच. पण तो मात्र तिथे नाही. त्याची वृत्ती कुठे नाही? कर्म शरीराकडून घडतंय पण वृत्ती तिथे नाही. त्यामुळे वृत्तीच्या विरहित असल्यामुळं आलिप्त कमळ जळी जैसे हा साधूचा अधिकार सांगितला. कोणाला निश्चय करायचा आहे आणि कोणाला सांगितलं आणि कोणी करायला पाहिजे हा बघा विचार करायचा भाग आहे. तिची म्हणायची कोणाचं कर्म पाहू नका म्हणजे तुम्हाला आनंद होईल. काय सामान्य मंत्र दिला का काय तुम्हाला? आपल्याला आपल्या आनंदावर यांना पाहिल्यावर आनंद होतो, यांच्याकडे पाहिल्यावर दुःख होतं. याचं कारण काय? आकाराकडं कर्माकडं पाहणं आलं. माझ्या मताप्रमाणे वागतो, भेटल्यानंतर चहा पाणी नाश्ता सगळा आदर. तर अरे हे काय हे म्हणजे द्वैतच आलं नाही. आणि हे कधी आम्हाला भेटतच नाही. मग त्यांना आमचं जय हरी सुद्धा नाही. हे द्वैत हे द्वैत आहे का? नाही. अरे त्याच्यात पुढे तर कर्माचं द्वैत. इकडे विवेक चुडामणीने असं सांगितलं. माऊली ज्ञानोबारायांनी व्यवहारिक द्वैत सुद्धा बदल होतो त्याच्या, ही माहिती मांडलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. समत्व कर्माचं सुद्धा दाखवलं. हे तर सामर्थ्य आहे संतांचं. पण राहिलं तरी साधका करता इंटिमेशन केलं. व्यवहारिक द्वैत राहतं साधूचं, तो ते पाहू नको हे विवेक चुडामणीने सांगितलं. पण माऊली ज्ञानोबांनी व्यवहारिक द्वैत सुद्धा राहत नाही अशी मांडणी सांगितली. गायीची तृष्णा हरू व्याघ्रात ते विष होऊन मारू, हे नेनेची गा करू तोय जैसे. पाणी जसं म्हणत नाही हे गाय आहे, हिला तहान लागली हिलाच मी पाणी पाहिजे. आणि वाघ या हिंसरे याला पाणी नाही पाजणार म्हणाल का? म्हणे नाही म्हणत ना. तरी इक्षुदंडू पाळी तया गोडू आणि गाळी तया कडू नोहेची जेवी. इक्षुदंडू म्हणजे ऊस. ज्याने शेतकऱ्याने त्या ऊस तयार केला त्याला गोड लागेल. आणि एखादा रसाच्या गुराळाचं दुकान आहे, त्याला दुपारची जर तहान लागली म्हणून तो जर प्याला तर त्याला कडू लागेल काय? का गाई तिथे झालं. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. फावर का? ज्याने ते झाड लावलं त्यालाही सावली देतो. नाही दुपारच्या वेळेला झाडं कापणारी माणसं त्याच झाडाखाली बसून जेवण करतात. हे नवलंय राव. मौनात बसून करावं ना, त्याला कापायचे तुला, मग त्याच्या सावलीला का बसतो? तरी पण ती झाडं मात्र त्याच्यावर सुद्धा उपकार करतात, त्यालाही सावली देतात. म्हणजे व्यावहारिक द्वैत सुद्धा राहत नाही. हे माऊली ज्ञानोबा किती कुठल्या कोण विवेक चुडामणी सुद्धा बाजूला ठेवला. बरं काय सामर्थ्य शब्दाचं समजून देण्याचं पाहणं. ठीक आहे, पण आपण निदान त्याच्या जवळ जवळ जरी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महात्मा गांधींचं म्हणणं असायचं की त्या ठिकाणी 1 रुपयामधलं 4 आणे जरी आचरणात आलं, सांगण्यात ते 1 रुपया नसलं तरी चालेल, सांगण्यात काय करतात. आणि त्याच्यातलं काय 1 मनभर मधलं 4 आणे जरी आचरणात आलं तरी मोठं विचित्रच कंडिशन आहे. आचरण हा भाग सुद्धा गौण मांडला. पुन्हा निवाडा ज्याच्या त्याच्या भूमिकेने करायचा आहे. भूमिका आहे बरं का. नाही तर तुम्ही मला असं का याच्यामध्ये टाकताय आम्हाला? सदाचरण करणारे सुद्धा संत नाही हे तुकोबारायांनी सांगावं. 90 ते संत वेदाच्या पठणी, 90 ते संत करिता कवित्व त्याच्यामध्ये आलेले. कर्म आचरणे 90 संत. निवाडा तुमच्या बुद्धीने करा. मी नुसता बोलतोय, का बोलतोय मला माहित नाही, काय मांडायचं मला माहित नाही, घेतलंय काय बोलतोय काय मला माहित नाही. पण संबंध जुळवता येईल त्याच्याशी त्या दृष्टीनं चाललेले. संबंध जुळवणं काय अवघड नाही ना. एखाद्या त्या मुद्द्याच्या जवळ आलं का लगेच तिकडे प्रवेश करायचा, ते काय मोठं अवघड आहे? काय सांगावं हे ठरवलेलं नसावंच. ते त्याच्या इच्छेनुसार येत असतं, श्रीगुरूच्या इच्छेनुसार येत असतं. कोणाला आवश्यक असेल म्हणून ते मुखातून मधलं गेलं, नाही तर तुम्हाला कोणाला आवश्यक आहे माहीत नाही, पण माझ्या मुखातून परमात्मा बोलला मला आवश्यक आहे म्हणून बोलला असेल कदाचित. हा भाव बोलणाराचा बी असायला पाहिजे.
हा भाव पहिला तर हाच भाव असायला पाहिजे, पहिला आणि शेवटचा हाच भाव असायला पाहिजे. कोणाकरता म्हणून नाही, होईल मग ज्याच्या त्याच्या संबंधाने आलेल्याला काय मिळेल त्याच्यातून तो भाव. श्रोत्रारूपाने श्रोत्याने आनंद अनुभवायचा आणि वक्तृत्व रूपाने वक्त्याने मोकळे राहिले दोन्ही तरच आनंद. नाही तर नाही, बांधून घेतलं कोणत्यानं आपल्या कल्पनेने बसला नाही आनंद मिळायचा. चला पुढे आता आपला विषय बराचसा पुढे विस्तारित होत चालला. आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. काय चाललेला होता आता चालू जस्ट विषय आचरणाच्या मुद्द्यावरती आपला विषय चालला होता. त्या संबंधाने माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, पहा कशाला महत्व देतात. करतो मी बरोबर बसा, आता मी सवय करून घेतली, आता तुम्हाला उठायला हे अवघड आहे असं नाही. चित्त एका गोष्टीकडे लागलेलं असल्यामुळे ते ज्याचं निरंतर ती गोष्ट सहज झाली, तुमची सहज झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला ते अवघड वाटत नाही. आणि आम्हाला ते तेवढ्या पुरतं त्याच्याकडे चित्त दिले का. आता हे जेवढ्या अवघड विषयाकडे दिले गेले चित्त तर ते सोपं वाटतं, ते हे काय मोठी अवघड गोष्ट आहे, पण नित्य याच्यात नसल्यामुळे अवघड वाटते, बाकीचं काय नाही. आलं की लक्षात. चला तर ते म्हणतात की आंधळ्या गरुडाची पाका हाती आहे. आचरणवाले लय शुद्ध आचरणवाले पडले तर ब्रह्मज्ञानाचा ठिकाणा नाही, उद्धारही नाही होऊ शकत, अनुभव नाही होऊ शकत. म्हणजे तुमच्या आचरणाची काही गरज नाही असा त्याचा अर्थ करायचा नाही बरं का, ध्यानात ठेवा. हा नीट मगाशीच मी शब्द वापरला, उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे. फल कशावर आहे. एक हातामध्ये सुरा घेऊन एखाद्याला मारतोय आणि हा पैसे देऊन डॉक्टरला सुऱ्याने पोट फाडून घेते. उद्देश महत्वाचा आहे. एकाला शिक्षा होते तर एकाला पैसे दिले मिळत आहेत. उद्देश महत्वाचा आहे, तुमचा उद्देश महत्वाचा आहे काय बोलतात. मग तिथे सज्जनशीलता सत्य आचरण हा मुद्दाच नाही. आणि आचरण पाहता सोबताने बी ह्या ओवीनं ती सिद्धता केली. आणि तसं ह्याही ओवीनं का आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले नाही, ती नाही ओवी. आंधळ्या गरुडाचे पाका हाती ते कवन्या उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विनो. अनेक सज्जन माणसे आहेत, अंतकरणात पाप सुद्धा येणार नाही, अंतकरणात नाही तर कृतीत कुठून, पण संतत्वाच्या किनाऱ्याला सुद्धा नाही, जवळ सुद्धा नाही. पहिलंच म्हणलं तुम्हाला मी आचरण गाऊन करा असं दृष्टीनं माऊलींचं म्हणणं नाही, पहिलं लक्षात ठेवा. महत्व काय आहे. ब्रह्मज्ञान सामान्य गोष्ट नाही, ब्रह्मज्ञान सामान्य हे सांगण्याकरता केलेली ती ओवी आहे की आंधळ्याच्या गावाला जर नाही, आंधळ्या गरुडाचे पाका हाती म्हणजे एखाद्या आंधळ्या माणसाला गरुडाचे पंख मिळाले किंवा एखादा आंधळा गरुड, पंख देण्याच्या ऐवजी चला गरुडच आहे पण आंधळा आहे, काय होईल, कुठेतरी जाऊन धडकन ना, आंधळा आहे ना तो. तसं सत्कर्म करणाऱ्यांचं होईल. तशी सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विने. ज्ञानच नाही काय करता तुमच्या आचरणाला का काडी लावायची, लय सज्जन आहे आणि लय शुद्ध आहे नांत. अरे महत्व कशाला आहे, ज्ञान. 11 वर्ष भंडाऱ्या डोंगरावरती तपश्चर्या करते माणूस, केवढं वैराग्य, कुठे माधुकरी मागून. आणि जेव्हा तिथे चिंतन शिबिर त्यावेळेला तिथूनच सुरुवात झाली, त्यावेळेला हे यांचं मंडळ भोसले बाबांचं तिथे ते पहिला 2 कार्यक्रमाला मी तिथून उपस्थिती तयार झाली आणि तिथे त्यांची भेट घडली. काही नाही, कशाची चिंता न करता गाथा चिंतन करायचं, त्या गुहेमध्ये राहायचं. 11 वर्ष व्यक्ती तिथे राहतो. मग प्रसादाला या आम्ही आपण सांगणारच ना, तिथे यायचं. मग परिचय झाला, बोलणं सुरू झालं, काय वैराग्य. पण बोलताना मात्र त्यांना मग आम्हाला बोलावं लागलं. हीच गोष्ट आता जी मांडतोय ती की विवेक आणि वैराग्य ह्या गोष्टी सुद्धा गौण आहे. ज्ञान मुख्य प्रधान गोष्ट आहे. ज्ञानच नसेल तर तुमच्या वैराग्याला करता काय, ज्ञानच नसेल तर तुमच्या विवेकाला तरी काय करता. पण बरेचसे जवळ गेले तुम्ही, महाद्वारापर्यंत गेले. मग विवेक दोन्ही बाजूला गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, म्हणजे कोणते गरुड आणि कोणते हनुमंत, तर विवेकासहित वैराग्याचे बळ. हे विवेक आणि वैराग्य हे गरुड आणि हनुमंत आहे. म्हणून तर त्याला वाहून न्यायला, मला वाहून न्यायला सक्षम गरुडच आहे. विभूती योगामध्ये सांगताना का सांगा, आता सामर्थ्य सामान्य आहे का, देवाला वाहून न्यायचे आपल्या पाठीवरती. मग विभूती सांगताना सांगितलं ना. मग आता जवळ, किती जवळ गेला तुम्ही देवाच्या, विवेकाच्या जवळ गेला म्हणजे तुम्ही आता तो एकच पावलामध्ये तुम्हाला आता दर्शनच आहे तुमचं. वैराग्याच्या जवळ गेला म्हणजे त्याला एकच, तिथूनच दिसतोय देव लगेच.
विवेक आणि वैराग्य गरुड हनुमंत आहे ती. तिथे गेला म्हणजे दर्शनच आहे. पुढच्या स्टेपला नुसतं फक्त समोर नजर टाकायची का दुसरं काय. पण विवेक वैराग्य जवळ जाऊन बी समोर नजरच नाही टाकली तर दर्शन नाही. ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञान म्हणजेच परमात्मा. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुभक्त. ज्ञान महत्वाचं आहे. विवेक वैराग्य सपोर्ट आहे. तो सपोर्ट आहे, मध्ये दिलेला सपोर्ट आहे. त्याला त्याचा भाऊ केला. सगळ्याचा त्याग करून अरण्यामध्ये ज्ञानाचं ठिकाण नाही. काय आंधळ येते त्याचं वैराग्य कुठेतरी खड्ड्यात घालवेल ते. विवेका सहित वैराग्याचे बळण धडधडीत ज्वाळा अग्नी माझी. तसं ज्ञान आणि भक्ती येऊ आपण पॉइंट वरती. त्याचं ज्ञान आणि भक्ती हे दोन वेगळे नाही. वेगळे मानले असतील तर वेगळे मानू नका. मग त्या भक्ती प्रेमा सहित ज्ञान आपल्याला दिले. कदाचित माझ्या दृष्टीचा दोष असेल, तुमचा दोष म्हणून मी मांडत नाही. भक्ती प्रेमा सहित ज्ञान दिले तरी जय हरे करायला माणसं लक्ष देत नाही. आणि जर भक्ती प्रेमा सहित नसतं तर नुसते आकाशातच चालले असते. माझा दोष म्हणतोय मी बरं का, मुद्दाम. काय असू शकतो ना दोष, का असं काही नाही. जोड आहे ते. मग हे जे आहे, ह्या आताची जी भक्ती आहे ही कशी आहे भागवतामध्ये सांगितलं नाही. काय सांगितलं भागवतामध्ये? एक कथाभागच आला स्वतंत्रपणे. भागवत महात्म्यामध्येच कथाभाग असा आला की नारद मुनी फिरत 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 ज्या वेळेला वृंदावनामध्ये आले, आल्यानंतर तिथे एक स्त्री, ती तरुण आहे आणि तिच्या पायाजवळ तिचे 2 पुत्र पडलेले आहेत. ज्ञान आणि वैराग्य हे मूर्छित अवस्थेमध्ये आहेत, वृद्ध अवस्थेमध्ये आहेत. नारद मुनी तिथे उभे. तिथे बाकीची जी तीर्थ आहेत, गंगादी यमुनादी तीर्थ, ही सगळे त्या श्रीच्या रूपाने मध्ये त्या भक्तीच्या सेवेकरता आजूबाजूला उभे आहेत. मग आता काय चाललंय इथे म्हणून पहा, साधू तिकडे लक्ष नाही दिलं. का स्त्री आहे त्यांच्यामध्ये आपण कशाला जायचं. पण बोलावल्यानंतर त्यांचा भाव पाहून गेल्याशिवाय राहिले नाही. त्यांनी बोलावलं, भक्तीने इकडे या. आपण कोण? त्यांनी सांगितलं मी नारद मुनी. तुम्ही कोण? मग परिचय झाला, मी भक्ती आहे. आणि हे कोण मूर्छित पडलेले? हे माझे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. यांना पूर्वस्थितीला आणण्याचा प्रयत्न केला तरी पूर्वस्थितीला येत नाही. याच्यावर काहीतरी उपाय करा. तुम्ही साधू दिसता, महात्मे आहात, उपाय करा. मग त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. वेदांत वाक्याचा घोष त्यांच्या कानामध्ये केला, तरी सुद्धा ते जागचे हल्ले नाहीत, अजिबात नाही. गीता पाठ केला तरी सुद्धा बिलकुल हल्ले नाही. नुसतं आपलं आळस आल्यासारखे, अंग मोडल्यासारखं केलं. पण पुन्हा जैसे ते चकित झाले. आता काय उपाय करावा? प्रतिज्ञा तर करून बसलो की मी तुमच्या या पुत्रांना पूर्वस्थितीला आणल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता मी आटापिटा करेल जीवनामध्ये. हे नारदाच्या गादीवर ज्यांचं काम आहे, तुमचं काय जागृत करायचंय? ज्ञान वैराग्य जागृत करायचंय. मग तिथे त्या ठिकाणी वृंदावनामध्ये जी आज भक्ती, तिचं स्वरूप त्या काळात दाखवलेलं आहे. आता तर काय असेल ते ज्याचा त्यांनी विचार करा, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. भक्ती तरुणी आहे आणि पुत्र ज्ञान आणि वैराग्य मात्र वृद्धावस्थेला पात्र झालेत. आमच्या भक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्य नाही. काय नाही? ही आजची कायम संबंधातली स्थिती सांगायची भागवत सांगताना. ते काय ते त्रिकाला बाधित आहे ना ते सगळं. भगवंताच्या लीला, संत, ते ज्ञान, हे त्रिकाला बाधित गोष्टी आहे. सर्व कालामध्ये सर्वकालिक आहेत. होऊन गेलं या प्रकारातलं नाही. गवळणी होऊन गेला, कृष्ण होऊन गेला नाही. तो भाव धारण करून आपल्याला पाहावं लागेल, अन्यथा नाही. तरी आज काही गोष्टी घडतायत. ज्यांना चमत्कार पाहिजे असले तर त्या चमत्कार करता येते. ते घटना घडलेली सांगण्यात येते किंवा काय असेल त्याच्याशी आपल्यासारख्याने जाण्याचाही प्रयत्न करू नये. ते कसं काय असेल आणि काय असेल कसंही असो, काही घेणं नाही आपल्याला. पण आपल्याला ती दृष्टी दिलेली आहे. त्या दृष्टीने आपण जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्या गोपिका आहेत की नाही, गोपिकाच दिसतील त्या दृष्टीनं. तुम्ही त्यांना आपण आलिंगनच देणार. ती झाडं जी आहेत ना, काय आम्हाला ते पुढे काय चमत्कार घडतो रात्रीचा, तिथे रासक्रीडा होते, कोणी त्या सातच्या पुढे तिकडे जाऊ देती नाही, कोणी पाहिले तर तो एक तर वेडा होतो नाही तर मरतो. ह्या बातम्या, ह्या गोष्टींशी आम्हाला काही घेणं देणं नाही. किंवा प्रयोग करून केलेला जो आहे, प्रयोग ज्यांनी केला त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले की त्या झाडांना धागे बांधले, इकडून तिकडे त्या झाडांना धागे बांधले.
ही जर रात्रीच्या वेळेला गोपिका होत असल्याने रासक्रीडा होत असेल ना, ते सकाळी धागे तुटलेले असतील, किंवा जो तो विडा त्या ठिकाणी खायला देतो, किंवा जे भोग तिथे परमात्म्याला किंवा पाणी हे ठेवलेलं असलं, तर ते सगळं आपल्याला सकाळी पाहायला मिळेल. म्हणून स्वतःचा ताळा स्वतंत्रपणे कुलूप लावलं. जी 5-6 कुलप त्या 2-3 दाराला लावलेली, याच्यामध्ये त्यांची परवानगी घेऊन, कारण त्यांचा पूर्ण विश्वास होता, रोज ते पाहत होते ती घटना घडलेली, त्यांना माहिती होतं 100% ही गोष्ट आहेच, सत्यच आहे. मी त्याच्या सखोलात जात नाही. मी तुम्हाला सांगितलं या बाबतीमध्ये आपल्याला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही, हे पहिलं वाक्य वापरलं. फक्त एक आहे, आपण त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण आपल्याला दिलेलं चिंतन करायचं आणि मग आलिंगन देऊन पाहायचं. मग गोपिका भाव तुमच्यामध्ये पाहायला तयार होईल. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर तुम्हाला तिथे दिवसा गोपिका दिसतील, रात्री येण्याची गरज नाही, रासक्रीडा पाहण्याची गरज नाही. सरळ आहे. भावेशु विद्यते देव, भाव तसा देव. ही वाक्यात जर विसरलं तर झाडच दिसतील, नाही तर काय आपल्याला गोपिका दिसतील, रासक्रीडा दिसायचा तर विषय. मग सूरदासांना या कलियुगामध्ये रासक्रीडेचा अनुभव, आणि तुम्हाला आपल्याला नाही का रासक्रीडेचा अनुभव आला? किती अनुभवापासून दूर जातोय बाहेर पाहण्यामध्ये आणि इच्छा करण्यामध्ये. कळेल हा देव गवळीयांच्या भावे, तुका म्हणे वावे संचित हे. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जप तपे. तुम्हाला आपल्याला जी शंका येते की मी कोणत्याही प्रकारचं सत्कर्म नाही, काही नाही, किती दुराचारी होतो, आणि माझ्यावर कशी साधूने कृपा केली आणि मी या अनुभवाला पात्र झालो, का नाही होऊ शकणार? हे प्रमाण सांगतो तुमच्याकरता की लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपतपे. जपतपे काय करावी साधने, जव त्या नारायणे कृपा केली. त्या नारायणाने जर कृपा केली तर जप आणि तप करायची काही गरज आहे का? सांगा ना. त्याचा एक स्वतंत्र अधिकार आहे ना, तो त्याचं स्वतंत्र सामर्थ्य आहे, त्यांना सर्वज्ञ म्हणतात. म्हणून 11व्या अध्यायामध्ये जी काही पहिल्यांदा ओवी आली भूमिका समजण्याकरता की ऐशी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे तव अविद्येची अंधारे जावोची लागेल, ती दिव्य दृष्टी मी तुला देतो विश्वरूप दर्शन पाहण्याकरता, असं फक्त भगवंत म्हणले, दिली नाही अजून. तर तेवढ्या म्हणण्यानेच त्याच्या अविद्येचा अंधार जायला लागला अर्जुनाच्या. याला सर्वज्ञ म्हणतात. मग त्यांनी रामकृष्ण हरिपोरांना सांगायचे ना, लहान मुलांना कशाचा अनुग्रह द्यायचे श्रीपाद बाबा, कोणाला नाम सांगतील म्हणून. मग त्याच्या योगाने त्यांच्या अवस्था होत नव्हत्या का? अरे कांदा भाकर सांगितलं तरी होईल, याला तर अधिकार म्हणतात. नाम नाव तर भेद सोडून द्या, पण अधिकारी पाहिजे, याला अधिकार म्हणतात. आणि तेच ते सांगितलेले ते हे कल्पादी भक्ती मी या भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. हे हात उभारून सांगतात, जे उभवून या बुजा ज्ञानी आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा. सप्तमाध्यायी 7व्या अध्यायामध्येच मी हात उभारून सांगितलं, ज्ञानी हा माझा आत्मा आहे. 4 प्रकारचे भक्त जी सांगितले, अर्थ, एक मिनिट, अर्थ, अर्थार्थू, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त सांगताना भगवंतानी तिथे काय मानलं? ज्ञानी हाच श्रेष्ठ मानला. कारण अर्थू तो अर्थाला की म्हणजे त्याचं संकट जे आलं असेल ते दूर करण्याकरता बसतोय, तो माझा भक्त होऊ शकत नाही. जिज्ञासू जाणावायला काही म्हणजे अर्थार्थी अर्थ करता बसतोय, आणि जिज्ञासू जाणं हे असं कसं ते तसं कसं, चिकित्सक आहे, तार्किक आहे, तो त्याला काही घेणं नाही, त्याची भेट व्हावी ते मुमुक्षुत्व तो भाग नाही त्याचा. अशी शास्त्राचा अभ्यास करणारे तार्किक तुकोबारायांनी त्यांनाही सांगितलं, तार्किका आपल्याला सांगितलं, तार्किकाचा टाका संघ आणि पांडुरंग स्मरावा. तर्को अंगीने यायनी दयाच्या तया. अर्जुना तया नाव ज्ञान, काय ज्ञानाची व्याख्या केली? जाणीव जे थनरिगे, विचार मागुता पाऊली निघे, आणि तर्को अंगीने घ्यायनी दयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. ते तर प्रपंच हे अज्ञान, ते प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी आहे अज्ञान, जे मी सर्व म्हणून. बरोबर ना? तेही जाण, तेही जाण. मग काय सांगितली व्याख्या याच्यामध्ये? पहिली ज्ञानाची सांगितली, म्हणजे हरिपाठाच्या भाषेत जाणीव नेणी व भगवंती नाही. जाणीव शिल्लक नाही राहत, तदाकार होऊन जातो. तर तर्काचं काय चालायचं आहे? ज्ञानाची व्याख्या सांगितली, त्यानंतर त्याचा अनुभवात येणं ते ज्ञान, याला काय म्हटलं? विज्ञान म्हणणं. त्या ज्ञानाचाच आविष्कार आहे ना हे सगळे शोध. म्हणजे अनुभवात ते येणं, व्यवहारात येणं ते ज्ञान, याला विज्ञान म्हटलेलं आहे.
पण त्याला जर त्या ठिकाणी प्रपंच हे विज्ञान असू द्या म्हणजे विज्ञान एक ज्ञानाचं स्वरूप आहे, परंतु त्याला जर तुम्ही सत्यत्व बुद्धी दिली तर मात्र ते अज्ञान आहे. प्रपंच जर तुम्ही तो खरा मानला का विज्ञान जर खरं जर मानलं तर मग मात्र अज्ञानामध्ये गुरफटला झालं. या दृष्टीनं प्रपंच ओ सरो, प्रपंच म्हणजे कर्म या अर्थाने नाही. ते कोणाला चुकणार आहे आणि ते का त्यांनी काय नडवलेले आपल्याला. आणि या वृत्तीवर आलेला तो कोणत्याही कर्माचा त्याला भावच राहत नाही. तो असो ऐसा कोठे आठवायची नाही. ह्या वृत्तीवर आलेला कधी ही 65 वर्ष जीवनातली निघून गेली, आम्हाला पत्ता नाही लागला. खोटं नाही सांग, वाटत बी नाही असे एवढं फटाफट गेले म्हणून. साधारण नशा आहे का काय, हे काय उतरणारी नशा आहे का काय. आयुष्य गेलं एवढं तरी कळून नाही आलं कसं गेलं फटकनी. किती काय 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 आठवतच नाही. त्याच्यात काय काय प्रसंग आले, कसं कसं कुठं राहिलो, कसं काहीच नाही. का ते तिकडे चित्तच नाही, त्या अर्थाने झालाच नाही ना प्रपंच. ही कृपा आहे महात्म्याची. चला मग त्या ठिकाणी ब्रह्मसत्यम जरी अनुभवाला आलं अपरोक्ष ज्ञानासहित तरी जगन्मिथ्यत्व हा पॉइंट सुद्धा लक्षामध्ये येणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जर परमात्माही आवडतो विषयी प्रपंच आवडतो असं कसं शक्य आहे. प्रेम गलिया ती साकरी उसमें दोन समाय. म्हणून ते कुंज गली ते मोडायला विरोध जो आहे ना तो म्हणजे वृंदावन त्या पद्धतीत राहणार नाही असं. चला म्हणून ते जे उभवून या भुजा ज्ञानी आत्मा माझा. कारण ज्ञानियाच्या ठाई काही मागणीची नाही म्हणून भक्तोय कुपाही ज्ञानी जो. त्याला मी माझा आत्मा मानतो. तीर्थावळीच्या अभंगामध्ये प्रमाण आलेलं आहे. ज्ञानदेव आत्मा माझा. भगवंत सांगतात नामदेवरायाला देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. किंवा संस्कृत मध्ये हतो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. आणि तसंच श्रुतीमध्ये आलं ज्ञानात देव तू केवलम. आणि हे सोप्या भाषेमध्ये ह्याच श्रुतीने वेद सांगितलं आपल्याला की देवाचं ज्ञान, नाम, आत्मा, ईश्वर, जीव, शिव, ब्रह्म आणि पावणे तुम्ही हे एकाच गोष्टीला नाव आहे. हे एकच आहे. काय उपदेश आहे आपल्याला, काय संप्रदाय आहे, काय बोध आहे, काय अनुभव आहे. ज्यांची ही उपासना करतात त्यांचं म्हणणं आहे हे. माऊली ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं म्हणणं आहे हे. एका विशिष्ट संप्रदायाचं मत नाही आहे हे. सार्वजनिक स्वरूपातलं मत आहे संतांचं. त्यांना मानतातच कसे हे ज्ञानोबा तुकोबारायांना हेच मला काही कळत नाही. त्यांचे विचार नाही मान्य. ज्ञानोबा तुकोबारायांना आम्ही मानतो पण मग काय खाक मानता. विचार मान्य नाही काय मानता. तुमची कोणती श्रद्धा आहे. म्हणून जे उभवून या भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा. सप्तमाध्यायी 7व्या अध्यायातच मी सांगितलं ज्ञानी हा माझा आत्मा आहे. त्याला कोणत्याही इच्छाच नाही राहिलं, काही मागणंच नाही राहिलं. ते हे कल्पादी भक्ती मी. आणि असं होण्याकरता जी केली जाते तिला भक्ती हे नाव आहे. ह्या वृत्तीवर येण्याकरता ती कल्पाच्या अगोदर भागवत विषयी ब्रह्म या उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. अर्जुना मी ही ब्रह्मदेवाला ही सृष्टी निर्मितीच्या सर्व कल्पांच्या अगोदर ह्या भक्तीचा उपदेश केला. त्यालाच म्हणतात चतुश्लोकीचारी. भागवताच्या दुसऱ्या स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये 33, 34, 35 32, 33, 34 आणि 35 हे 4 श्लोक. आणि त्यात काय सांगितलंय पाहायचं. हेच सांगितलेले आत्मा देव आहे. आता सांगायला वेळ नाही, आपली वेळ संपत आली. तुम्ही पाहून घ्या त्या 4 श्लोक. आणि ते 4 श्लोक जे आहेत तीच या ठिकाणी भागवताच्या निमित्तानं उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. आता चला ते 4 श्लोकही नाही सांगितले अजून तर पुढे गेलं तर. आणि गीता सांगितली म्हणजे 700 श्लोक बी नाही रणांगणामध्ये सांगितले. हे व्यासांनी केलेला विस्तार आहे नंतर हे 700 श्लोक. मग तिथे जे सांगितले ते तुम्हाला जे सांगितलंय ते सांगितलं आणि त्याचा मोह दूर केलाय. शब्दाचं एक नाम त्याला म्हणतात, बोध ज्याला म्हणतात, तिथे क्रिया प्रक्रिया केलेली आहे आणि त्याच्या तो मोह नष्ट केलेला आहे. काही बोलले नाही. आणि व्यासांनी त्या गोष्टीचा काय केलेला विस्तार केला.
शंकरानं पार्वतीला एकांतामध्ये सांगितलं आणि मच्छीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथांनी ऐकलं, मग पुढे संप्रदाय असा माऊलींपर्यंत आला आणि तिथून पुढे माऊलींनी सांगितलं आता काही गरज नाही कशाची गुह्य ज्ञानाची याची त्याची नाही, उघडा मंत्र रामकृष्ण हरी म्हणा. ते पहिले संत वाङ्मयातून सगळं काढून टाका, यांना गुरु करावं असं म्हणणाऱ्यांना हे सगळं काढून टाकायला पाहिजे, काही गरज नाही. बरं होईल, छोटी होईल ज्ञानेश्वरी, रोज वाचता येईल. 8 दिवसातून पारायण करायचं तर रोज पारायण होईल. हे काढून टाका ना म्हणा. हे ज्ञान कोणाला सांगा आणि कोणाला सांगू नको. कशाला सांगितले? 18वा अध्याय 67वा श्लोक. तपोहीन असेल तर त्याला सांगू नको. ठीक आहे, उदार महात्मा भेटला म्हणून मी तर म्हणेला माझ्यापर्यंत आलो, तुमचं नाही मला माहिती काय. हे सगळं बंधन तोडून, शास्त्राची संप्रदायाची सगळे तोडून म्हणून आलं. अन्यथा काय कधी पात्र ठरलो असतो त्या भाग्याला सांगताच येत नाही. जन्मच्या जन्म गेले असते तरी मला नाही वाटत मी पात्र ठरलो असतो. खूप अवघड गोष्ट आहे, एवढी सोपी नाही. शास्त्र पाहिल्यावर कळतं किती अवघड आहे, आपल्याला प्राप्त झालेलं किती दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे. आणि हे सांगितलेलं. मग हे ग्रंथ चालल्यावर अर्थ सांगत असते ना. श्रावण महिन्यामध्ये शंकरानं पार्वतीला एकांतामध्ये नेऊन सांगितलं. मग त्यांना विचारावं काय सांगितलं एकांतात? रामकृष्णाने सांगितलं का म्हणून? काय सांगितलं? आणि ते कोणाला सांगन कोणाला नको सांगू हे ह्या श्लोकामध्ये 18व्या अध्यायाच्या 67व्या श्लोकामध्ये मांडावं. जो तपोहीन असेल त्याला सांगू नको. ठीक आहे, म्हटले आता पुढच्या याच्यामध्ये कोण तपस्वी राहणार आहे? करुणा आली. भगवंत म्हणले ठीक आहे, अथवा तापस्वी जरी झाला परी गुरुभक्ती जो ढिल्ला वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी. असू दे तपस्वी, तापस्व असू दे, परंतु गुरुभक्ती नाही आहे त्याच्या जीवनामध्ये, त्याला बी नको सांगू. पुढे सांगितलं का तपही जोडे देही भजे गुरुदेवाच्या ठाई. तपही आहे, गुरुची बी भक्ती करतो अनन्यपणाने, परी आकर्णनी नाही चाड जरी. ऐकायची त्याला इच्छा नाही ना, सांगू नको, काय उपयोग नाही होणार. जिज्ञासा मुमुक्षुत्व जागृत झालं पाहिजे तर सांग. काय अटी घातल्या? अजून एक जरी योग्य सृष्ट्याही सारखा ब्रह्मदेवासारखा जरी असला ना, पण त्याला जर त्या ठिकाणी तो जर दुसऱ्याची निंदा करत असेल तर त्यालाही सांगू नको. अशा 4 अटी घातल्या. कशा करता घातल्या? महात्म्याला लावूच नका शास्त्र. अरे ते बोलतील ते शास्त्र म्हणजे काय, आपल्याला तो नियम लावून घेता काय? मग आता याच मालिकेतले संप्रदायातले महात्मे जर पाहिले की ज्यांनी तोलून मापून दिलं, त्यांचंही काही चुकलं नाही. तुम्ही कोणाचे पाहताय दोष? तुमचे गुरु समान आहे, तुमचे गुरुच आहेत, त्यांच्याच योग्यतेचे आहेत. ते कार्य घडलं असेल न घडलं असेल हा सुद्धा अज्ञानाचा भाग आहे, द्वैत भाव आहे. उंच नीच काही मधल्या एखाद्या संतांचे शिष्य सांगा मला त्या सगळ्या यादीतले, यांचे एवढे शिष्य होते तेवढे होते. कुणीकडे चाललेत विचार आपले? मी श्रद्धेला तडा नाही देत, मी युगंधर म्हणलेलं आहे त्यांना. सामान्य शब्द नाही, जाणीवपूर्वक बोलतोय मी. हे कार्य का कोणतं का काय कार्य? संख्या, शिष्य, यांचे किती शिष्य आहेत सांगा? उंचनीचे काही मध्ये जेवढे संत आहेत त्यांचे किती शिष्य आहेत? विचार करा, विचार करा, विचार करा. भूमिकेवर या. कोणती भूमिका बरोबर चूक हेही ठरवू नका. योग्य वेळेनुसार तुम्हाला जी ज्या वेळेला असेल त्या वेळेला मी त्या भूमिकेवर नसेल, कदाचित मागे असेल, कदाचित पुढे बी असू शकेल. आणि ज्याचा त्याचा निर्णय ज्याच्या त्याने करायचा आहे. सांगणाऱ्याने सांगावं, परंतु निर्णयात्मक त्याचा अनुभव निर्णयात्मक आहे. मग तुम्ही त्या भूमिकेवर ते नाही तर तुमचं जाल त्या वेळेला निर्णयात्मक होईलच. म्हणून ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. ज्ञानी येते, मग त्यालाच ही नाव आहेत. ज्ञानी तिला काय म्हणतात? ससंविती म्हणतात. काही काही संप्रदायातून वेगवेगळे शब्द प्रयोग आलेले असतात, ते त्या दृष्टीनं आलेले असतात. स्वसंविती, संविती. संविती जागरण झाली का तुमची? जैन संप्रदायामध्ये संविती हा शब्द आलेला आहे. किती बारकावे आहे त्यांचे भक्ती क्षेत्रात पाहताना. सम्यक ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. शब्द वेगळे आहेत पण भूमिका एकच आहे. अपरोक्ष ज्ञान आहे त्यांच्यामध्ये, अनुभवाचं ज्ञान आहे. मैं आत्मा हो, 2 माझ्याकडे एवढे मोठे ग्रंथ आहेत जैन संप्रदायाचे. पण नास्तिक आहेत. देव म्हणजे हा दोष आहे. म्हणजे षडशास्त्रामध्ये 6 शास्त्रामध्ये उत्तरमीमांसाच आधारभूत आहे. त्याचं कारण न्याय आणि वैषयिक जर तुमचे निरीश्वरवादी आहेत, मग विचार जरी आहे म्हणजे अपूर्णच विचार आहेत त्यांचे.
हे तर सिद्धच झालंय. परिपूर्ण जर असेल तर वेदांत शास्त्र किंवा ज्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. मग त्यांनी हे त्यांचे शब्द प्रयोग आहेत की संविती म्हणतात त्या ज्ञानाला. काय म्हणतात? संविती म्हणतात. आणि शैव जे असतील शैवपंथी ते याला शक्ती म्हणतात. मग ते म्हणतात शक्ती जागरण, कुंडलिनी जागरण किंवा शक्तिपात. शब्द भिन्न आहे पण अर्जुना देऊन हृदय एक झाले नाही हृदयाची ते शब्द त्याच्या संप्रदायातला भिन्न असेल पण वस्तू मात्र एकच आहे, क्रिया मात्र एकच आहे. जिला संविती म्हटलं जैन संप्रदायामध्ये, शैव संप्रदायामध्ये तिला शक्ती म्हणलं आणि आम्ही मात्र तिला आम्ही परमभक्ती आपुली म्हणू आणि आम्ही तिला आमची काय समजतो आम्ही त्याला भक्ती शब्द वापरला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त, गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे. एक मिनिट जरा थांबा, तिच्याकडे द्या म्हणू द्या. थांबा 2 मिनिटं थांबा म्हणू नका. विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरथ भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आधी पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होआवे जी, एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, आहुईल दान पसाओ, येने वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येने वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, येने वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.